ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 20/4/2025. रिवाइज डेट आहे 18/1/2005. आजच्या मुरलीचं टायटल आहे अव्यक्त बापदादांचे महावाक्य. सेकंदात देहभानापासून मुक्त स्थितीचा अनुभव करा आणि मास्टर मुक्ती जीवन मुक्तीदाता बना. आज बापदादा लकी आणि लवली मुलांना पाहत आहे. प्रत्येक मुलगा स्नेहामध्ये जसा डुबलेला आहे. स्नेहानेच मुलं विजयी होतात, प्रेमानेच मुलं जवळ येतात. आज सकाळी सकाळी बाबा मुलांच्या स्नेहाची माळा बाबांनी परिधान केलेली होती. प्रत्येक मुलाने असा अनुभव केला की परमात्मा प्रेम काय आहे, परमात्मा खजाना काय आहे, हा परमात्म्याच्या मुलांनीच अनुभव केलेला आहे. स्नेहाची अनुभूती खूप काही परमात्मा खजान्यांचे मालिक बनवत आहे. बाबा सांगतात की परमात्मा खजान्याची गोल्डन चावी काय आहे, तर माझा बाबा, मेरा बाबा. आजच्या स्मृती दिवसाला स्मृती दिवस असं म्हणतात. स्मृती नेहमी कर्तव्याची आठवण करून देते, कार्याची आठवण करून देते. आणि हीच स्मृती आपल्याला नेहमीच असायला हवी की करावनहार बाबा आणि मला बाबांनी निमित्त बनवलेला आहे. मी आत्मा फक्त करणारी आहे. निमित्त भाव हा नेहमी निर्माण भाव पैदा करत असतो, तयार करत असतो. ब्राह्मण जीवनामध्ये सर्वात मोठा विघ्न टाकणारा अवगुण म्हणा किंवा ब्राह्मण जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू म्हणा, तो म्हणजे आहे देहभान. बाबाने मध्ये उदाहरण दिलं की ब्रह्मा बाबाच्या जीवनामध्ये बाबाने खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. बाबांकडनं कार्यही खूप मोठं झालं, परंतु बाबा नेहमी स्थितीने हलके राहिले, लाईट राहिले. आणि म्हणून बाबांची जी अवस्था होती ती बेफिकर बादशाह. भक्ती मार्गामध्ये ब्रह्मा बाबांचं यादगार चित्र सुद्धा नेहमी कमल पुष्प आसनवर दाखवलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की कमळाचं फूल हे नेहमी घाणेरड्या पाण्यात जरी राहिलं तरी त्या पाण्याचा शिंतोडा मात्र स्वतःवर उडून घेत नाही. तसं बाबाही ह्या दुनियात राहिले. बाबांनी भक्ती पण खूप केली, बाबांनी गुरुही अनेक केले, बाबा समाजामध्ये अनेकांच्या मध्ये राहिले, संपर्कामध्ये पण बाबा आले, परंतु बाबा नेहमी लाईट आणि हलके राहिले. तसं आज बाबा आपल्याला सर्वांना सांगतात की मुलांनो, वर्तमान समय तुम्हाला मुक्ती आणि जीवन मुक्तीदाता बनायचं आहे. कारण सर्व मनुष्यात्मे प्रत्येक व्यक्ती हा ईश्वराकडे एकच तहान आणि भोग घेऊन आलेला आहे. हे ईश्वरा, मला मुक्ती द्या, माझ्यावर रहम करा, मला शांती द्या, मला सुख द्या. तर आज बाबा सांगतात की हे मास्टर दाता, तुम्हालाही मुक्ती जीवन मुक्ती देण्यासाठी निमित्त बनायचं आहे. कारण तुम्ही दात्याची मुलं मास्टर दाता आहे. आणि आज बाबा विशेष आपल्या सर्वांना पुरुषार्थामध्ये ध्यान देऊ इच्छितात की मुलांनो, एका सेकंदामध्ये तुम्हाला देहाच्या भानापासून मुक्त व्हायचं आहे. आणि हाच पुरुषार्थ खूप खूप गरजेचा आहे. जसं बाबांनी उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे कर्म इंद्रियांमध्ये राहत असताना कर्म इंद्रियांवर कंट्रोल करणारी मी आत्मा आहे. दिवसभर कर्म करत असताना आपल्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये मन, बुद्धी, संस्कार आहेत का, हे आपण
चेक केलं पाहिजे आणि मन बुद्धी संस्कारावर कंट्रोल सुद्धा राहिलं पाहिजे. बाबा म्हणतात की हे म्हणायला नको, माझ्या मनामध्ये हे विचार यायला नको होते, परंतु हे विचार येऊन गेले. याचा अर्थ मन ह्या शक्तीवरती, इंद्रियावरती तुमच्या स्वतःची कंट्रोलिंग पॉवर नाही. बाबा सांगतात की ज्याची कंट्रोलिंग पॉवर असेल, ज्याच्यामध्ये रुलिंग पॉवर असेल, तोच खरा नंबर 1 विजयी म्हटलं जाणार आहे. आपल्या सर्वांना नंबर 1 विजयी व्हायचे असेल तर स्थूल आणि सूक्ष्म दोन्हीही कर्मेंद्रियांवर आपण संपूर्ण नियंत्रण करणं आवश्यक आहे. आज बाबा सर्व स्मृती सुसमर्थीवरती, मुलांवरती ध्यान देत आहे. स्वराज्य अधिकारी बच्चे, एकाग्रतेच्या शक्तीने तुमच्याकडे दृढताची शक्ती येते आणि दृढताची शक्ती हीच सफलतेची चावी आहे. आता बाबा म्हणतात, मुलांनो, मी योगी तो आत्म्या मुलांवरती मी खुश आहे, परंतु योगी तो आत्म्यांबरोबर आता तुम्ही प्रयोगी आत्मे बना. कारण दिवसेंदिवस वेळ बदलत चाललेली आहे. प्रकृतीचा प्रकोप वाढत चाललेला आहे. शारीरिक आजार उत्पन्न होत आहे, उफाळून येत आहे. 5 प्रकृतीचे तत्व देखील धोके देत आहे. आणि अशा सर्वांवरती आता जर तुम्ही योगाचे प्रयोग चालू केले तर वेळ सुद्धा शांत होईल, प्रकृतीलाही शांतीचं दान जाईल आणि अनेक आजारांवरती सुद्धा तुम्ही मात करू शकाल. बाबा सांगतात की स्नेहाचं रिटर्न काय आहे. आज बाबा सकाळी सकाळी उठून पाहिलं तर बाबांनी प्रत्येकाच्या हातामध्ये स्नेहाची माळा होती आणि बाबांनी प्रत्येक मुलाच्या हातामधून ही स्नेहाची माळा घालून घेतलेली होती. पण बाबा आपल्या सर्वांना विचारत होते, मुलांनो, स्नेहाचं रिटर्न काय आहे. तर बाबा आपल्याला सांगू इच्छितात, परिवर्तन करणं हेच तुमच्या स्नेहाचं रिटर्न आहे. आता विश्वरूपी स्टेजवर आपल्या फरिश्ता स्वरूपाला तुम्ही प्रत्यक्ष करा. ब्राह्मण तर जगामध्ये प्रत्यक्ष झालेलेच आहे, परंतु ब्राह्मण सो फरिश्ता, फरिश्ता स्वरूपाला तुम्हाला विश्वरूपी स्टेजवर प्रत्यक्ष करायचं आहे. आणि पुढे बाबा सांगतात की तुम्हीच या जगामध्ये सर्वांना ठिकाणा देणारे आहे. बाबा रहमदिल आहे, तर मुलंही मास्टर रहमदिल दाता आहे. बाबा सांगतात की दाताची मुलं कधीही खाली असू शकत नाही. त्यांच्याकडे जे कोणी येईल त्यांना दिवसभरामध्ये काही ना काही दिलं गेलं पाहिजे. कुणाला शांती, कुणाला प्रेम, कुणाला आनंद, कुणाला शक्ती, तर कुणाला गुण. ज्याला ज्याची तहान लागलेली आहे त्याची तहान आणि भूक भागवणं हे बाबांच्या दाता मुलांचे काम आहे, कर्तव्य आहे आणि ते आपल्या सर्वांना करायचे आहे. बाबा सांगतात की बाबांचा परिचय रूपी पाणी त्यांना पाजा आणि बाबांकडनं मिळालेले खजाने आणि बाबांकडनं मिळालेले शक्ती रूपी त्यांना भोजन तुम्ही खाऊ घाला. हेच तुमचं कर्तव्य आहे. ओम शांती.